नमस्ते मंडळी, आज आले होते एका आश्रमामध्ये. तर तिथे दिवाळीसाठी काही वस्तूंचं प्रदर्शन सारखं भरवलं होतं. त्या वस्तू आपल्याला खूप मंगलमय अशा आहेत पाहण्यामध्ये, वापरण्यामध्ये. त्याच्यामुळे मी म्हटलं याचं दर्शन करणं मंगलमय आहे, तर तुम्हालाही त्याचं दर्शन मी व्हिडिओ मधून का करू नये, म्हणून हा व्हिडिओ सहज तुमच्यासाठी मी केला आहे. बघूया आता यामध्ये काय काय आहे ते. यामुळे त्रिशूल आहे, स्वस्तिक आहे, शंकराची मूर्ती आहे, सर्पाचं दर्शन झालं, शिवाय कानाचा पाळणाही आहे, कृष्णाची मूर्ती आहे, आरसा आहे आणि विष्णूचेही दर्शन केले गेले आहे. याशिवाय देवांची वस्त्र ठेवले होते, ते पण आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते. त्याच्यामुळे त्याचं दर्शनही खूप छान झालं. खूप व्यवस्थितरित्या तिथे मांडले होते. त्याशिवाय देवांच्या मूर्त्याही तिथे होत्या. चांदी ठेवली होती. चांदी हे खूप शुभ मानले जाते. चांदीचे पादुका तिथे होत्या. रामाचाही फोटो तिथे ठेवला होता. कलश ठेवला होता. कलश पवित्र मानला जातो, त्याच्यामुळे कलशाचेही दर्शन खूप छान. शिवाय जगन्नाथ भगवान यांचेही दर्शन तिथे करण्यासाठी ठेवले होते. वेगवेगळे झाडे, रोपटी ठेवली होती पाठीमागे. घंटा, देवाच्या देवघरातील घंटा तेही बघायला मिळाल्या. गुरूंच्या पादुकाही ठेवल्या होत्या. याशिवाय मोरपंखही ठेवले होते, जे आपल्या घरामध्ये पवित्र मानले जाते. त्याच्यानंतर पुढे जसे जसे जाईन तसे मला ग्रंथ दिसले. ग्रंथही आपल्याकडे खूप शुभ मानले जातात, त्याच्यामुळे ग्रंथाचे दर्शनही खूप शुभ होते. याशिवाय कापूर होता, गंगाजल होते, पवित्र गोष्टींमध्ये गंगाजलही मानतात. दिवा ठेवला होता, नारळ होता, शंखाचे दर्शन झाले. श्वेत फुल, सफेद फुलं हेही ठेवले होते शुभ म्हणून. धान्य, तांदळाचे धान्य तेही ठेवले होते. वडाचे झाड, रोपट तेही ठेवलं होतं. पाठीमागे गुरुजनांचे फोटो पण होते. शिवाय बताशे होते. गोमाता आणि वासरू याचे दर्शन तर खूपच शुभ मानले जाते, तेही होते. शिवाय नारळाच्या झाडा होत्या. याशिवाय तुळशीच्या माळाही ठेवल्या होत्या. तुळशीच्या माळा खूप शुभ मानतात. रुद्राक्षाच्या माळा, स्फटिकाच्या माळा, दूध, दही, शिवाय घी. याशिवाय गोमूत्रही ठेवले होते, जे खूप पवित्र मानले जाते. तीळ ठेवला होता. काळे तीळ ठेवले होते. सफेद तीळ होते. याशिवाय चंदनाचे वेगवेगळे प्रकार होते. चंदन पावडर होती, चंदन होतं, लाकडी चंदन होतं, कुमकुम होतं, अबीर होता. अबीराशिवाय पाठीमागे मीरा देवीचा फोटोही ठेवला होता. साखर होती. साखरही ठेवली होती, ती शुभ मानली जाते, त्याच्यामुळे साखरही ठेवली होती. याशिवाय तुळशीचे रोपटेही ठेवले होते. वडाची माती ही शुभ मानली जाते, तेही होती. गुलाल होता. तुळशीचे रोप पण खूप शुभ होते. वडाचे रोपही ठेवले होते. पिंपळाचे रोपही होते तिथे. शिवाय मध ठेवला होता. मध ही पंचामृतात वापरला जातो. अक्षता ठेवल्या होत्या. भस्म होते वेगवेगळ्या प्रकारचे. सिंदूर होता. पाठीमागे संतांचे फोटोही ठेवले होते. भस्म म्हणजे होम हवन करण्यामधले भस्म होते. लोबान होते. याशिवाय आवळा ठेवला होता. आता दिवाळीमध्ये आवळाही खूप शुभ मानले जातात. छोटे छोटे आवळे होते तिथे ठेवलेले. कमलगट्टा होता. लक्ष्मी पूजनात याचा मान तर खूपच मोठा होता. कमलगट्टे ठेवले होते. संतजनांचे फोटो परत एकदा बघायला मिळाले मला. त्याशिवाय सफेद चंदन ठेवलं होतं. सफेद चंदन हेही खूप आपल्याला शुभ आहे. लवंग ठेवल्या होत्या. लवंग ही दिवाळीत खूप शुभ मानल्या जातात. दुर्वा ठेवल्या होत्या. थोड्याशा लाह्या ठेवल्या होत्या. लाह्याही खूप शुभ आहेत. याशिवाय तिथे माळा ठेवल्या होत्या. स्फटिकांच्या माळा होत्या. सर्व गोष्टी एकाच वेळेला पाहायला मिळाल्या. खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की शेअर करून मला सांगा. आवडल्यास व्हिडिओला शेअर पण करा आणि सबस्क्राईबही करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.